नमस्कार मित्रांनो, मी विकास वनवे आपले आर्यन शिंदे फाउंडेशन या प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतोय। आज इथे बघा आपण एक आर्यन शिंदे फाउंडेशनतर्फे आपण एक अभिनव उपक्रम चालू करतोय, ज्या अंतर्गत तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याचे मोफत मार्गदर्शन अवेलेबल करून देण्यात येणार आहे। यामध्ये बघा आपण सध्याच्या लेवलला नोव्हेंबर 2025 पासून मोफत मार्गदर्शन अवेलेबल करून देतोय आणि त्यानंतर जून 2025 पासून आपली ऑफलाईन आपण अवेलेबल करून देणार आहोत। यामध्ये बघा ऑफलाईनसाठी आपण सोमेश्वर नगर बारामती येथे अवेलेबल करून देणार आहोत। आता बघा मी विकास वनवे, माझी नुकतीच MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून ASO आणि STI या पदी निवड झाली आहे। सोबतच माझी सरळ सेवे थ्रू एक्झिक्युटिव्ह असिस्टंट BMC येथे निवड झाली आहे। आता आपण ज्यासाठी जमलोय, आता आपण इथे जमलोय बघा STI आणि ASO या पदाची तयारी कशी करायची, त्या पदाची तयारी करताना नेमका आपल्याला परीक्षेचे कोणकोणते टप्पे आहेत, पूर्व परीक्षा काय असते, मुख्य परीक्षा काय असते, त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असतो, त्यांचं वेटेज काय आहे, त्यानंतर पूर्व झाल्यानंतर मुख्य नंतर फायनल रिझल्ट कसा लागतो, त्यानंतर आपली फायनल पदी निवड कशी होते, या गोष्टींची आपण सारासार मांडणी यामध्ये केलेली आहे। बघा आता डायरेक्टली आपण सुरू करूयात। यामध्ये बघा ASO आणि STI या पदासाठी जी परीक्षा होणार आहे तिचं नाव काय आहे, संयुक्त पूर्व परीक्षा। संयुक्त नाव का दिलेलं आहे तर या संयुक्तमध्ये 4 पोस्टचा समावेश असतो। यामध्ये बघा PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार। आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, काहींना डेस्क जॉब आवडतो, काहींना पब्लिक कॉन्टॅक्टची भीती असते किंवा काहींचा पब्लिक कॉन्टॅक्टशी कमीत कमी संबंध यावा असं वाटते, काहींना वर्दीची आवड असते। मग यामुळे या 4ही पदांचं जर बघितलं तर त्यामध्ये जर डेस्क जॉब म्हणलं ना तर PSI, STI, त्यानंतर पब्लिक सोबत कनेक्टेड आणि डेस्क जॉब याच्यामध्ये जर बघितलं सब रजिस्ट्रार, याचं की ज्याचा पब्लिकशी जास्त संबंध येतो, आणि पर्सनल म्हणजे वर्दीची ज्याला आवड आहे त्यासाठी PSI। म्हणजेच बघा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 4 पदांचा समावेश असतो, PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार। आता यासाठी ना 2 पेपर असतात बघा, एक असतो संयुक्त पूर्व परीक्षा आणि संयुक्त मुख्य परीक्षा। संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी। सोबतच मेन्समध्ये मुख्य परीक्षा ज्यावेळेस होते, मुख्य परीक्षा आपल्याला 200 प्रश्नांची प्रत्येकी 2 गुण यानुसार 400 मार्क्स असतात। त्यानंतर बघा शारीरिक चाचणी आणि मुलाखत या 2 टप्प्यात फक्त PSI साठी आहे। STI, ASO आणि सब रजिस्ट्रार या 3ही पदांसाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत नसते। म्हणजेच बघा STI, ASO आणि सब रजिस्ट्रार या 3ही पदांचा निकाल हा फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेद्वारा मुख्य परीक्षेमध्ये जेवढे गुण मिळणार आहे त्यानुसार लागत असतो। PSI ला कसं आहे, PSI ला याच्यानंतर जे ग्राउंड क्वालिफाईंग असतं, पण मुलाखतीचे मार्क्स वगैरे कन्सिडर केले जातात, बरोबर। आता बघा त्यानंतर मुख्य परीक्षा ही 3ही पदांसाठी होते। STI 4ही पदांसाठी एकच परीक्षा असते, त्यामधून प्रोसेस वेगवेगळ्या असतात। फक्त PSI ला समोर चालून ग्राउंड असते आणि यांना नसते। आता त्यानंतर बघा पूर्व परीक्षा म्हणल्यानंतर पूर्व परीक्षेमध्ये एकूण 7 सब्जेक्ट असतात, त्यामध्ये राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिझनिंग या प्रत्येकाचं वेटेज इथं बघा राज्यशास्त्र आपल्याला 15 मार्क्ससाठी असते, भूगोल आपल्याला 10 गुणांसाठी असतो, इतिहास 10, अर्थशास्त्र 15, विज्ञान 15 आणि चालू घडामोडी 15 आणि मॅथ रिझनिंग 20 गुणांसाठी असतो। म्हणजे एकूण याचं 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतात। त्यानंतर बघा मुख्य परीक्षा आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साधारणपणे सकाळी 11 ते 12 या दरम्यानमध्ये आपल्याला पेपर 1 होतो आणि 3 ते 4 च्या दरम्यान आपल्याला पेपर 2 असतो। पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांचा समावेश असतो, ज्यामध्ये प्रत्येकी 50-50 प्रश्न असतात। 50-50 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न, प्रत्येकी प्रश्न 2 गुणांसाठी असतो। त्यानंतर बघा पेपर 2 मध्ये आपल्याला GS असतो, जो अभ्यास आपण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी केलेला असतो GSचा, तेच विषय आपल्याला समोर असतात। यामध्ये फक्त एकच ॲडिशन असते की आपल्याला समोर चालून सायन्स टेक आणि लॉज येणं यामध्ये ॲड असतात मुख्य परीक्षेला, त्याविषयी आपण समोर चालून बोलूया। आता बघा ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षेची तयारी करतो, या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 100 मार्क्ससाठी 100 गुण असतात। आता यांना आपण काय करतो माहिती आहे का, कंबाईनला ज्यावेळेस आपण 3 याच्यामध्ये डिवाइड करतो, आपण आपल्या कम्फर्टसाठी 3 याच्यामध्ये डिवाइड करतोय की आपल्याला जे समोरच्या विद्यार्थ्याला समजण्यासाठी, हे असं आयोगानं वगैरे डिझाईन नाही करून दिलेलं, हे आपण आपल्या कम्फर्टसाठी करतोय। यामध्ये बघा स्टॅटिक डाटा म्हणजेच काय की तुम्ही पॉलिटी, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, जिओग्राफी, भूगोल आणि हिस्ट्री म्हणजे इतिहास हे 4 विषयांची तयारी करतो ना, तर याच्यासाठी आपण जे रेग्युलर मटेरियल यूज करणार असतो किंवा आपण जे 11वी-12वीच्या लेवलपर्यंत किंवा पदवीच्या लेवलपर्यंत या बेसिसवर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात। आणि याच्यामध्ये कसं आहे की जनरली आपण जे मटेरियल यूज करतो त्याच मटेरियलमधून इथं प्रश्न येतात किंवा जे बुक्स आपण यूज करतो त्यामधूनच येतात, ते नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतीलच। सोबतच बघा त्यानंतर डायनॅमिक पार्ट इन द सेन्स म्हणजे डायनॅमिक म्हणजे कसा
की करंट अफेअर्स असू द्या किंवा जनरल सायन्स असू द्या, हे बऱ्यापैकी मुलांना अवघड जातात की नेमकं काय वाचायचं काय नाही वाचायचं हे मुलांना कळत नाही. पण आपल्या प्लॅटफॉर्मतर्फे तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देण्यात येतील. आता यामध्ये बघा, आपल्याला जनरल सायन्स हे 12वीच्या बेसिसपर्यंत विचारलेले आहेत. म्हणजेच आपण एक म्हणू शकतो की पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, हिस्ट्री हे जे 4 विषय आपल्याला पदवीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात यामध्ये, आणि करंट आणि जनरल सायन्स यामध्ये आपल्याला जनरल सायन्समध्ये आपल्याला 12वीच्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता त्यानंतर विषय येतो मॅथ्स आणि रिझनिंगचा. हा बऱ्यापैकी मुलांचा म्हणजे अवघड जाणारा सब्जेक्ट असतो, किंवा तुम्ही ज्यावेळेस तयारी करता किंवा सुरुवात करता त्यावेळेसही तुम्हाला अवघड जातो. मग मला असं वाटतं की यासाठी ना आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणे गरजेचे असतात. यावरही क्वेश्चन आहे, जे यावरचे क्वेश्चन आहेत ना फक्त 12वीपर्यंतच्याच बेसिसवर विचारले जातात. 12वीपर्यंतच्या एकदम 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्याला सुटतील या टाईपचे इथं प्रश्न असतात. त्यानंतर बघा, याविषयीची सब्जेक्ट वाईज जर स्ट्रॅटेजी बघायला गेलं तर आपण ती नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल की नेमकं तुम्ही पॉलिटीसाठी काय करायला पाहिजेत, इकोसाठी काय करायला पाहिजे, जिओग्राफीसाठी काय करायला पाहिजेत आणि हिस्ट्रीसाठी वगैरे तुम्ही काय करायला पाहिजेत. त्यानंतर बघा, आपल्याकडं मेन्सचा जसं आपण आता प्रिलिमचं सब्जेक्ट वाईज वेटेज वगैरे बघितलं, त्यानंतर आपण मेन्सचं बघूया. मेन्समध्ये आपल्याला सकाळी 11 ते 12च्या या स्लॉटमध्ये पेपर 1 असतो. त्यानंतर 3 ते 4 या दरम्यान पेपर 2 असतो. पेपर 1 मध्ये आपल्याला मराठी आणि इंग्लिश 100 प्रश्न असतात यावर आधारित, आणि इकडेही 100 प्रश्न असतात. आता बघा, ज्यावेळेस आपण पेपर 1ची गोष्ट करतो, मराठी आणि इंग्रजी यामध्ये दोनही विषयांचे म्हणजेच मराठीमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस सर्वात जास्त वेटेज व्याकरणला असतं, त्यानंतर शब्दार्थ आणि त्यानंतर पॅसेज. मराठीचे आपल्याला 3 प्रकारे क्वेश्चन येतात. यामध्ये व्याकरणावर आपल्याला 32 ते 33 प्रश्न विचारले जातात, शब्दार्थावर आपल्याला 12 ते 13 प्रश्न विचारले जातात आणि पॅसेजवर आपल्याला साधारणपणे 5 प्रश्न असतात. सेम जसे मराठीला या टाईपनं प्रश्न विचारले जातात तसेच इंग्लिशलाही याच प्रकारे प्रश्न विचारले जातात. म्हणजे या दोघांची 50, मराठी 50 आणि इंग्लिश 50 प्रश्न, असे 32, 33, 12, 13 आणि 5 असे एकूण आपल्याला 100 प्रश्न असतात. प्रत्येकी 2 गुण म्हणजे 200 गुणांसाठी. त्यानंतर बघा, आता मराठी आणि इंग्रजी हे सुद्धा आपल्याकडे जे विचारलं जाते ना तेही पदवीच्या लेवलपर्यंत विचारलं जातं. असं एकदम डिफिकल्टी हाय असते किंवा असं काही नाही. पदवीच्यापर्यंत एक सर्वसामान्यपणे एक जनरल बेसिसचा म्हणजे कॉमन विद्यार्थ्यांना सुटतील असे प्रश्न इथे विचारले जातात. आणि जनरली याच्यासाठी मटेरियल वगैरे काय प्रोव्हाइड करायचं किंवा याची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तुम्ही कसे इम्प्रूव्ह करायचे, या गोष्टी आपण नंतर प्लॅटफॉर्मवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहोत. आता त्यानंतर बघा, आपल्याकडं ह्या सर्व पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचंही कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आपण एक बघितलं यामध्ये की प्रिलिम्स जे आहेत आपले, प्रिलिम्स ही फक्त क्वालिफाईंग असते, फक्त त्याचा पास व्हायचे गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला जे मेन्स असते, मेन्सला आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 असतं. या दोघांचे 200 पैकीच आपल्याला कॅल्क्युलेशन केले जातात. या म्हणजे मेन्सचे मार्क्स जे मिळणार आहे आपल्याला, त्या मेन्सच्या मार्कवर गुणांवरच आपल्याला समोरची पोस्ट मिळणार आहे. प्रिलिमचे मार्क्स आपल्याला कन्सिडर होत नाही, मेन्सच्या मार्क्सवर आपल्याला पोस्ट मिळणार आहे. मग यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट की, सेकंड की वगैरे येतात, त्यानंतर ज्यावेळेस फायनल मार्क्स आपल्याला मिळतात, त्या फायनल मार्क्सच्या बेसिसवर आपली मेरिट लिस्ट ठरत असते. मग या मेरिट लिस्ट ठरत असते. यामध्ये कसं असतं की प्रोसिजर 2 असतात बघा. एक पहिली प्रोसिजर असते आपली STI ASO आणि सब रजिस्ट्रार या पदासाठी, आणि दुसरी प्रोसिजर असते आपली PSI साठी. म्हणजेच बघा, ज्यावेळेस आपले मेन्सचे मार्क्स येणार आहे, आपले मेन्सचे मार्क्स आल्यानंतर आपल्याकडं 2 प्रोसिजर फॉलो होणार आहेत, STI ASO आणि सब रजिस्ट्रार यांच्यासाठी आणि PSI साठी. म्हणजे आपल्याकडं त्यावेळेस सर्वसामान्यपणे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या जनरल मेरिट लिस्ट लागतात. यामध्ये बघा, STI ASO आणि सब रजिस्ट्रार या 3 पदापैकी या 3 पदापैकी आपल्याला कोणती तरी एकच पोस्ट घ्यावं लागत असते या 3 पदांपैकी. आणि त्यानंतर PSI साठी आपल्याला एक सेपरेट लिस्ट लागत असते. मग यानंतर याच्या प्रोसिजर कसं असतात की ज्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट पहिली आली, त्यानंतर ऑप्टिंग आउट वगैरे असे ऑप्शन असतात. म्हणून आपल्याला या 3 पैकी ना कोणती तरी एकच पोस्ट मिळते. आपल्याला 4 पोस्टवर आपल्याला राहू शकत नाही. म्हणजे या 3 पैकी आपल्याला कोणती तरी एकच पोस्ट घ्यावी लागते. सोबतच बघा, PSIचं वेगळं आहे, ते PSIचं आपण व्हिडिओमध्ये शेअर करूयाच. आणि त्यानंतर बघा, ज्यावेळेस SR ASO STI याच्यापैकी एक मिळाल्यानंतर आपल्याला फायनल पोस्ट कोणती तरी एकच घेतो आपण, बरोबर. त्यानंतर बघा, हे सर्व झाल्यानंतर आता बघा, ही झाली आपली संयुक्त पूर्व परीक्षा किंवा संयुक्त पूर्व परीक्षेमधून आपल्याला
पोस्ट कशी मिळवायची याबद्दलचं किंवा पोस्टबद्दलची बेसिक माहिती सांगितली. यानंतरच्या ज्या काही इव्हेंट्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजेच फॉर एक्झाम्पल घ्या की राज्यशास्त्र काय असतं, त्याचं सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस कसं करायला पाहिजेत, सिलेबस डिकोडिंग कसं असतं, की तुमची अभ्यास पद्धती कशी पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही बुक्स कोणतं मटेरियल रेफर केलं पाहिजेत, तुम्ही टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह केल्या पाहिजेत, तुम्ही डिस्कशन करावं की नाही करावं, या संबंधीचं इतरही मार्गदर्शन तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल आपल्या प्लॅटफॉर्मतर्फे. बरोबर. आपण सध्या RN शिंदे फाउंडेशन यांच्याद्वारे ना एक फ्री ऑफ कॉस्ट, आता बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझं सांगतो की माझे आईवडील ना एकदम ग्रामीण भागातून आलेले. आम्ही ज्यावेळेस तयारी करत होतो, मी 2017 पासून तयारी करत होतो. मी साधारणपणे माझ्या 13 मेन्स दिलेल्या आहेत आणि ही माझी 14वी मेन्स आहे. बरोबर. आता मला काही प्रमाणामध्ये ते त्या लेवलला किंवा त्यावेळी ज्यावेळेस मी सुरुवात केली ना, मला त्यावेळेस आहे ना असं RN शिंदे फाउंडेशनतर्फे सारखं एखादं फाउंडेशन अवेलेबल नव्हतं. आम्हाला कसं पुण्यात या, आता मी विदर्भातला, मला विदर्भातून पुण्यात यावं लागलं, पुण्यात येऊन इथल्या कंडिशनला मला मॅच व्हावं लागलं. पण तुम्हाला तसं तशा अडचणींना सामोरे न जाता RN शिंदे फाउंडेशन जे आहे आपलं, हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देते. तर मला असं वाटतं की सर्वसामान्यपणे जर गरीब घरातला पोरगा असेल, गरीब घरातला मुलगा असेल, तर त्याला यश मिळवण्यासाठी RN शिंदे फाउंडेशन आपल्याला मदत करतंय आणि ती प्रत्येक विद्यार्थ्यांना घ्यावी. मदत म्हणजे स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा. ज्या गरीब विद्यार्थ्यांना याची गरज आहे त्यापर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचावा, माझी अशी अपेक्षा आहे. आता बघा RN शिंदे फाउंडेशनतर्फे ना आपणास काय काय प्रोव्हाइड करण्यात येतं, तर फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन कोणकोणत्या पोस्टसाठी येते. एक UPSC परीक्षेसाठी अवेलेबल करून देतात, त्यानंतर राज्यसेवा परीक्षेसाठी अवेलेबल करून देण्यात येणार, त्यानंतर संयुक्त परीक्षेसाठी आणि सोबतच SSC या परीक्षेसाठी सुद्धा मार्गदर्शन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आता बघा तसं जर बघितलं तर SSCकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा वेगळा असतो. SSCकडे महाराष्ट्रातून मॉब नाहीये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कमी मुलं तयारी करतात. पण बघा की एका ग्रामीण भागातला विद्यार्थी वंचित राहू नये. जर तो SSC वाला असेल, पण तो जर समजा ग्रामीण भागात तयारी करत असेल, तर तोही विद्यार्थी वंचित राहू नये याचीही काळजी RN शिंदे फाउंडेशनने घेतलेली आहे. बरोबर. आता तुम्ही जर मार्केटमध्ये किंवा बाजारात बघत असाल तर SSCचे खूप कमी लिमिटेड क्लासेस आहेत महाराष्ट्रामध्ये, पण RN शिंदे फाउंडेशननी ती पण काळजी घेतलेली की त्याही विद्यार्थ्याला दुसरीकडे जायची गरज नाही पडली पाहिजे. या अंतर्गत आहे ना आता या चारही पोस्टसाठी किंवा चारही परीक्षांसाठी एक मोफत मार्गदर्शन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत की ऑफलाईन, आपण जे म्हणतोय की आपण जूनपासून ऑफलाईन सेशन चालू करतोय. आता आपण एक फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय नोव्हेंबर टू जूनपर्यंत. बरोबर. आणि जून नंतर आपण ऑफलाईन सेशन्स आपले घेणार आहेत. तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेणार आहेत, ते आपलं ऑफलाईन सेशन कुठं होणार आहे, तर सोमेश्वर नगर बारामती येथे. त्यामध्ये बघा आपण तिथे मुलांना फ्री ऑफ कॉस्ट हॉस्टेल अवेलेबल करून देणार. त्यामध्ये की तुम्ही ज्या म्हणजे फॅसिलिटीज, असं वाटेल की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि थोडं फॅसिलिटीजबद्दल नाही, आम्ही तुम्हाला पूर्णपणे एक ऑफलाईन आपण तिथे ना हॉस्टेल प्रोव्हाइड करून देणार, ज्यामध्ये मॉडर्न फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार. त्यानंतर जे आपण आत्तापर्यंत डिस्कशन केलं की अभ्यासाची पद्धती वगैरे बाकीच्या गोष्टी, की एका सर्वसामान्य विद्यार्थ्याला जे काही मटेरियल आवश्यक आहे, पदवी म्हणजे पोस्ट मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे ना, त्या सर्व तुम्हाला तिथं अवेलेबल करून देण्यात येतील. मग तिथे तुमचं अधिकाऱ्यांद्वारे मार्गदर्शन असू द्या, तुमच्या टेस्ट सिरीज असू द्या किंवा नोट्स असू द्या किंवा बुक्स असू द्या, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देण्यात येतील. त्यामध्ये मग तुमच्या नोट्स वगैरे आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांना फिजिकलची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही जर क्वालिफाय झालेत आणि PSI व्हायचं आहे आणि तुमच्याकडे जर ग्राउंडच अवेलेबल नसेल, बरोबर आहे ना, मग तुम्हाला फिजिकल शिवाय तुम्ही PSI होणारच नाहीये. तर त्याचीही काळजी आपल्या RN शिंदे फाउंडेशनने घेतलेली आहे. यामध्ये तुम्हाला फिजिकलसाठी ग्राउंडही अवेलेबल करून देण्यात येईल. बरोबर. आता बघा मला असं वाटतं की या गोष्टी जर आम्हाला मिळाल्या असत्या तर आमच्या वेळेस या गोष्टी नव्हत्या. तसं फ्री ऑफ कॉस्ट वगैरे असं कोणी देत नव्हतं आणि स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन करत नव्हत्या गोष्टी. तुम्हाला त्याची संधी मिळते. RN शिंदे फाउंडेशन हे तुमच्यासाठी आलंय, एक सेंटर फॉर एक्सलन्स हे तुमच्यासाठी आलंय. मला असं वाटतं की याच्यात सर्वात जास्त म्हणजे गरीब घरांतून जे मुलं येतात त्यांना फायदा आहे. आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा एखाद्या UPSC जर करत असून तर दिल्लीसारख्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. मला असं वाटतं की सर्वसामान्य जो गरीब घरातला मुलगा आहे त्यानं या संधीचा फायदा घ्यावा. आपल्याला जर काही अडचण आली तर आम्ही पुन्हा तुमच्यासोबत आहोतच. इथे तुम्हाला या फाउंडेशनतर्फे फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन वगैरे अधिकाऱ्यांद्वारे देण्यात येईल. म्हणजेच अधिकारी घडवण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन मिळेल इथे. असं वाटतं की सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी याची म्हणजे जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. आपल्याला ज्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे त्याचा बेनिफिट घ्यावा आणि लवकरात लवकर सक्सेस व्हावं. आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा.
थँक्यू.